नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत। नितीन शिरसाट यांच्या निर्गुण खुनातील आरोपींना तात्काळ अटक करावी व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिरसाट कुटुंबियांसह गावातील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मुल्लाबाळांचं उपोषण सुरू केलं आहे। उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी 29 एप्रिल रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई महिला आघाडीच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय। पाठिंब्याचे पत्र रिपाईन महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा ज्योतिताई पवार यांनी स्वाती नितीन शिरसाट यांना दिला। यावेळी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष शीतल नाटेकर, शहर उपाध्यक्ष सोनाली साळवे, शहराध्यक्ष सविता भालेराव, विश्रांती पठारे, तालुका अध्यक्ष सारिका साळवे, अलका अल्लट, नंदा साळवे, सविता शिरसाट, प्रतीक्षा लोखंडे, टेरेसा शिरसाट, दीपाली शिरसाट, संगीता शिरसाट आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। 12 फेब्रुवारी 2026 रोजी घोडेश्वरी हॉस्पिटल घोडेगाव तालुका नेवासा येथे नितीन शिरसाट यांची भरदिवसा गोळ्या झाडून निर्गुण हत्या करण्यात आली। या घटनेला तब्बल 70 ते 80 दिवस उलटूनही आरोपी अद्याप पोलिसांच्या ताब्यात आलेला नाही। मृत नितीन शिरसाट यांच्या पत्नीनं अत्यंत भावनिक शब्दात आपली व्यथा मांडताना सांगितलं की मी त्या घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित होते। आमची 3 महिन्यांची मुलगी आहे आणि आणखी एक लहान मुलगा जो 5 वर्षाचा आहे। आरोपी अजूनही मोकाट असल्यानं आमच्या कुटुंबावर केव्हाही हल्ला होऊ शकतो। आम्हाला सतत भीतीच्या छायेत जगावं लागतंय। आरोपींना कोणीतरी पाठीशी घालत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त करत पोलीस प्रशासनावर नेमका कोणाचा दबाव आहे असा सवालही कुटुंबियांनी केलाय। नितीन शिरसाट या भीमसैनिकाची 12/2/2026 रोजी घोडेगाव या ठिकाणी भर दिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली। हत्या करून 3 महिने पूर्ण होऊन गेलेले तरी सुद्धा अजून कोणतेही आरोपी अटक नाही। वारंवार निवेदन उपोषण झाले तरी पण त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाहीये। 3 दिवस झाले त्याची पत्नी या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे। 3 दिवसामध्ये अजून पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही। आज आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या वतीने त्या ताईंना जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आमची पुढील भूमिका जोपर्यंत जोपर्यंत याच्यातील आरोपी पकडले जात नाही, त्यांच्यावर मोका अंतर्गत कारवाई होत नाही, तोपर्यंत त्या महिलेला आम्ही जाहीर पाठिंबा देऊन उपोषण सोडणार नाही। आज इथं उपोषण चालू होऊन 3 दिवस झालेले आहेत। अजून आम्ही 3 दिवस वाट बघणार आहोत। 3 दिवसामध्ये जर कोणती कारवाई नाही झाली तर आम्ही सगळ्या महिला SP चौकात आंदोलन करणार आहोत। याच्यामध्ये जर दुसरं काही चुकीची घटना घडली तर याला पोलीस प्रशासन जबाबदार राहणार आहे। आम्ही आज इथं 3 दिवस झाले उपोषणाला बसून, आमच्याकडे कुणी इथं आलेलं नाही आम्हाला पाहिला। लेकरं बाळ घेऊन आम्ही इथं उपोषण केलंय। लहान लेकरू 3 महिन्याचं घेऊन इथं आम्ही झोपलत मच्छरात आडे अडचणीत, तरी आमच्याकडे आतापर्यंत कुणी आलेलं नाही, आमच्याकडे कुणी लक्ष दिलेलं नाही। आमची मागणी फक्त एवढीच आहे प्रशासनाकडे की त्या लोकांवर काय मोका अंतर्गत कारवाई व्हावी आणि त्यांना लवकर अरेस्ट करावं। माझ्या पतीची हत्या होऊन 70 ते 80 दिवस झालेत। आम्ही 3 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। आमचे लेकर बाळ घेऊन बसलेले आहेत। माझं 3 महिन्याचं बाळ आहे। 3 महिन्याचं बाळ इथं उन्हातानामध्ये आम्ही घेऊन बसलोत। आमचे 6 लेकर सगळे उपोषणाला बसलेले आहेत, पण पोलीस प्रशासन आलेलं नाही। पोलीस प्रशासनाने पूर्णपणे पाठबळ दिलेलं आहे। पोलीस प्रशासन इथं आलं नाही, आम्हाला कोणी म्हणजे आमची समजूत सुद्धा घातली नाही, आम्हाला विचारलं म्हणजे विचारलं पण नाही कोणी। आणि पोलीस प्रशासनाने म्हणजे येऊन आश्वासन दिलेलं, याच्या पाठीमागे आश्वासन दिलं, निवेदन आम्ही दिले, तरी पोलीस प्रशासनाने कोणती दखल घेतली नाही। आणि आम्ही आज 3रा दिवस उपोषणाला आले तरी कोणत्याही SP साहेबांनी इथं येऊन आम्हाला नाही का म्हणजे विचारणा सुद्धा केलेली नाही। आमचं लेकरू लहान, माझं लेकरू 3 महिन्याचं लेकरू इथं उन्हामध्ये आहे, आणि जर माझ्या लेकरा बाळाला, माझ्या 3 महिन्याच्या बाळाला जर काही झालं त्याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील, कारण प्रशासन कुठली दखल घेत नाही। आमची मागणी एवढी एकच आहे का पोलिसांनी त्या आरोपींना अटक करावे आणि मोका अंतर्गत कारवाई करावी आणि त्यांनी लेखी स्वरूपात आम्हाला द्यावे, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। आज दिनांक 29/4/2026 आज आपण SP ऑफिसच्या कार्यालयाच्या बाजूला इथे जे काही 3 महिने म्हणता येईल त्याला, 1-2-2.5 महिन्यापूर्वी जे काही नितीन शिरसाट या भीमसैनिकाची गोळ्या घालून हत्या झाली, ती हत्या झाल्यानंतर अनेक उपोषणं झाली, आंदोलनं झाली, तरी देखील आज सगळ्यात सर्वोच्च सर्व आरोपी पकडले गेलेले नाही आहेत। जेमतेम 1 किंवा 2 आरोपी त्यांनी पकडलेले, ते पण अशी आमच्या कानावर माहिती आहे की एक आरोपी त्याच्यातला तर जखमीच होता, त्याला इथे तिथे कुठे जाता येणार नव्हतं म्हणून तो हजर झालेला आहे। आणि 5 आरोपी आमच्या ताईंनी म्हणजे ताईंना माहिती आहेत ते कोण आहेत किंवा काय, आणि 3 अज्ञात आहेत। असं असताना
8 आरोपी असताना फक्त 2च आरोपी त्यांनी दाखवलेले आहेत किंवा आता आज सगळ्यात पकडलेले आहेत. आमच्या भीमसैनिकाचा जो काही निर्घृण असा त्यांनी खून केलेला आहे त्याच्यानंतर देखील आम्हाला आज तगायत न्याय मिळालेला नाहीये. आमची प्रशासनाकडे हीच मागणी आहे, आमचा अंत पाहू नका. आमचा ज्या दिवशी अंत संपेल मग त्या दिवशी उद्रेक होईल आणि तो काही तुम्हाला परवडणारा नसेल. मी हे तीव्र शब्दात या सगळ्या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो. मी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडिया आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकालजे यांच्या आदेशाने त्यांनी मला सांगितलं होतं की जे काही उपोषण चालू आहे निलेश भाऊ या ठिकाणी जाऊन आपण पाहावं आणि त्या उपोषणाची सखोल माहिती घेऊन त्याच्यामध्ये प्रशासन आपल्याला कशा पद्धतीने मदत करतंय किंवा आपल्या उपोषणकर्त्यांची कशी हेळसांड करतंय हे आपण तिथं जाऊन बघावं. मी या ठिकाणी जर आलो असता, आपण इथं बघू शकताय तुम्ही, घाणीचं साम्राज्य आहे. इथून खालून गटार गेलेली आहे. आमच्या ताई ज्या आहेत त्यांच्याकडे 3 महिन्याचं मूल आहे आणि त्या 3 महिन्याच्या मुलाला इथं मच्छर आहेत, नको ते इथले काहीतरी किडे असतील, काय असेल, त्यांच्या जीवितालाही धोका होऊ शकतो. तरी देखील प्रशासनाची उदासीनता आपण पाहू शकतो. SP साहेबांकडून देखील आम्हाला खूप काही अपेक्षा आहे. SP साहेब, आपण चांगलं काम करताय, याच्या अगोदर चांगलं काम केलेलं आहे, मग आमच्याच भीमसैनिकासाठी आपल्याकडे आम्हाला ही मागणी का करावी लागते वारंवार हे आमच्या लक्षात येत नाहीये. आणि हे जर असं चालू राहिलं तर येत्या काळामध्ये आम्ही फक्तच उपोषणाचा पवित्रा न घेता याच्यापेक्षाही उग्र अशी आंदोलनं आम्ही करणार आहोत. आणि मी या ठिकाणी जाहीर आपल्या माध्यमातून मी जाहीर सांगतो की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच आमच्या जिल्ह्यातील आंबेडकरी विचारधारेची जी मंडळी आहे, जी लोक आंबेडकरी विचारधारेला मानतात आणि ज्यांना माहिती आहे की आमच्या कुटुंबावर हा अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, या अन्याय अत्याचाराच्या विरोधात नक्कीच आम्ही रस्त्यावर उतरणार. येत्या काळामध्ये आम्ही रस्त्या बंदची सुद्धा हाक देणार आहोत. तत्पूर्वी प्रशासनाला जाग येऊन प्रशासनाने जर या पीडित कुटुंबाकडे पाहिलं आणि उर्वरित जे काही तुमचे फरार आरोपी आहेत ते तुम्ही पकडले तर सर्वांसाठी चांगलं होईल. अन्यथा ज्याचे परिणाम, जे काही वाईट परिणाम होतील त्याच्यासाठी सर्वस्वी जबाबदार हे प्रशासन असेल. एवढं बोलतो, थांबतो. जय भीम. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.